सांगलीमध्ये गणपती पंचायतन संस्थांकडून गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने भव्य शोभायात्रा आणि गुढी उभारणीचा सोहळा देखील पार पडला। गणपती पंचायतन संस्थांचे राजे विजयसिंह पटवर्धन आणि आदित्यराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। गणपती मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या शोभायात्रेमध्ये सांगलीकरांनी देखील मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। त्यानंतर गणपती मंदिराच्या परिसरामध्ये पंचायतन संस्थांची पारंपरिक गुढी उभारणीचा दिमागदार सोहळा देखील पार पडला। नमस्कार सगळे सांगलीकर, गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीसारख्या ह्या वर्षी पण राजगुढी आम्ही उभारली आहे आणि शोभायात्रा होती आज सकाळी। माझ्याकडून 3 संकल्प आहेत की येत्या काळात मी बघतो आहे की कुस्ती आणि सगळे स्पोर्ट्स खूप सगळे पॉप्युलर होतात आहे, हेच सगळे मिळून आपण सपोर्ट करावं ह्याला। आणि दुसरा संकल्प आहे की कृष्णामाई आपण थोडीशी घाणेरडी झाली, आपण सगळे मिळून त्याला एक स्वच्छ करावी आपण आणि एक चांगलं नदी बनवावी। आणि तिसरा संकल्प आहे की आपलं सांगली महाराष्ट्राचं सगळ्यात चांगलं सिटी बनू शकतं, फेमस, बाकीचे बाहेरून टुरिस्ट येऊ शकतात, आपण फेमस बनवावं। ह्याच्यात मला तुमची सपोर्ट हवी आहे। धन्यवाद।